भूमिगत व्हावे. जय महाराष्ट्र. एक बातमी तुम्ही लोकसत्तेतली नाही, एक बातमी वृत्तपत्रामध्ये काल प्रसिद्ध झाली की देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. का बरं त्यांना अशी अचानक सुरक्षा वाढवावी लागली? सर्वच मंत्र्यांना Y+Z अशा प्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वतःचे स्वतंत्र बॉडीगार्ड्स ठेवलेले आहेत. जर तुम्ही डेप्युटी CMचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना, तर एवढा ताफा प्रधानमंत्र्यांचा किंवा अमित शहांचा नाही आहे. तरीही जर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंतचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे. विजनरी निर्णय म्हणतो मी त्याला. कारण महाराष्ट्रातलंच नव्हे, देशातलं वातावरण अत्यंत बिघडलेलं आहे. सरकार विरोधी आहे. पदोपदी धोका आहे सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये. आमदार खासदाराने सुद्धा शाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये. उगाच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे. लाल बावटा दाखवलेला आहे तिथे. ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे. वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा. लोकांच्या नजरेतसुद्धा पडू नये. त्यांनी फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो, काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे. अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. आपण काल शिवाजी पार्कला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आपण काल पुण्यात पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. नाशिकला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आणि परत मी हे पण सांगेन की उठसूट दिल्लीत फेऱ्या मारू नका अमित शहाना भेटण्यासाठी. दिल्लीत सगळ्यात जास्त चक्रीवादळ आहे. नजरेच कोणाच्या पडू नका. या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल. तुमच्यावर लक्ष आहे सगळ्यांवर. ज्यांनी ज्यांनी या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून, पहिला विजनरी निर्णय, की सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो. सर, मोहन भागवत असे म्हणाले, विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतात, तरुण पिढी प्रश्न विचारतात, त्याची उत्तर द्यायला हवे. हा उत्तर देण्याचा काळ आहे. कुठल्याही तरुणाची तर काळ नसावा. मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का, असं आणावं इथे. आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावं. त्यांनी थेट राजीनामा मागा. मोहनराव भागवतांनी थेट. प्रवचनं आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत, पण आता प्रवचनं झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा. जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचनं झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या. आणि सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे. सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा. हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे. पण राऊतसाहेब, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकार म्हणजे त्या सरकारचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा घेत नाही. पण साधारण 1.5 वर्षापूर्वी राज्यसभेचे